ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन् नूतिभिः सीदसादनम् ॐ गं गणपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। नमस्कार मंडळी, महामाया महालक्ष्मीच्या या मंगलशा परिसरात आपलं मनापासून स्वागत. जय जगदंबोदयोस्तु. गोमंतकाच्या या देवभूमीचा एकाच उक्तीत परिचय करून द्यायचा तर आम्ही एकमुखानं म्हणू, हे सर्व सुखाचे आगर. सार्थपणे इथे सर्व सुख आहेत. सर्व देवांची वसती स्वर्गात असते असं म्हणतात आणि त्यानुसार आम्ही म्हणू, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. त्यातल्या त्यात गोमंतकातील अनेक महालात अंत्रुज महाल हा परमेश्वराच्या सान्निध्यानं श्रीमंत. शेताकुळागारांचा हा भाग परिसर, त्यातल्या त्यात बांदिवडे उर्फ बांदोडे अर्थातच पुरातन काळातलं बंदवाड ग्राम अथवा बंदेवाड ग्राम हा भाग गर्भश्रीमंत. कारण इथे वसती आहे ती महालक्ष्मींची. अत्यंत योग्य रीतीनं देखभाल केलेला परिसर कोणता, प्राकार कोणता असं विचारलं तर तो हाच परिसर हे निश्चिंतपणे म्हणता येईल. अशा या श्री महालक्ष्मीचं बांदिवडे गावातील सुबकचं मंदिर आपण पाहता आहात. मंदिरावरचं सुबक नक्षीकाम भक्तांनी भगवंताला आपल्या नेत्रसुखद वाटेल त्या त्या रूपात पाहिलं. आपल्याकडे जे जे असेल ते ते परमेश्वराला अर्पण केलं. हा दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक. तसं पाहिलं तर गोमंतकीय उत्सव वेळे वर्षाचे 12ही महिने इथे काही ना काहीतरी चालू असतं. उत्सव, नाटक, काले, भजनी सप्ताह, मोठी मोठी अनुष्ठानं, पुनरुज्जीवित देवस्थानांचे वर्धापन दिन आणि बरंचसं काही. गोमंतकातील सर्वच मंदिरात वेगवेगळ्या वाहनातून श्रींची मिरवणूक भक्तजन वेगवेगळ्या वाहनातून काढत असतात. मखरोत्सव हा तर इथली खासियत. 9ही दिवशी मनभावन अशा वेशभूषेत श्रीदेवींचं दर्शन घेणं भक्तांना अतिशय भावतं. पाळण्यातल्या बाळाला आईने झोके द्यावेत तसे भक्तजन आपल्या महामायेला मायेनं झोका देतात. लालखीचा उत्सव सुद्धा जवळपास हा छोटासा रथच म्हणा. थोर सान सगळेच यात सहभागी होऊ शकतात. आणि आता हा सांगड म्हणजे नौका विहार. 2 होड्यांची सांगड बांधून त्यावर आसन स्थापन करून त्यावर श्री महालक्ष्मी विराजमान केली जाते. देवालया शेजारच्या विस्तृत अशा तळीत हा नौका विहार संपन्न होतो. आणि हा नीलरंगी सप्तवारूंचा रथ विजय रथ. 7 घोडे या रथाला आहेत. अतिशय नेत्रसुखद असं हे दृश्य. आणि हा पहा खांद्यावरचा रथ. नाचवताना विशिष्ट प्रकारे होणारी गुढ्यांची हालचाल नयनरम्य अशी वाटते. रामनवमीचा उत्सव हा तर इथला मुख्य उत्सव. त्याला तेर म्हणतात. हेच या उत्सवाचं आकर्षण. तर ही अशी इथली वेगवेगळी श्रींची वाहनं. सर्वसाधारणपणे पालखी हे वाहन प्रत्येक देवळात असतंच. पण श्री महालक्ष्मींच्या चरणी सुवर्ण शिबिका अर्पण करण्याचा संकल्प कसा काय मनात आला तर त्याची कथा
ती अशी. पोरूं ह्याच दिसा म्हणजे विजयादशमी दिसा आमी गर्भकुडींतल्यान देवीचे गर्भकुडींतल्यान आमकां असो एक आवाज आयलो की आईक भांगराची पालखी कित्याक ना. खरें म्हळ्यार आमी रुप्याची पालखी करपाची विचार करताले तेन्नाच हो आवाज आयिल्ल्यान आमी ही देवीची इच्छा अशी ठरयली आनीक आमी कमिटीचे मनीस आनीक बाकीचे भटांक अशें सांगलें की चला देवी कडेन एक सांगणें करून घेवया आनीक तुजी जर इच्छा आसा जाल्यार आमकां फुडें वचपाक तुमी एक आज्ञा दिवची. देवीचो कौल प्रसाद जालो आनीक तिची इच्छा आसा की एक भांगराची पालखी आपल्याक जावपा जाय. आमी आमचे मॅनेजींग कमिटीन हो विचार केलो. जनरल बॉडी मिटींग घेतली आनी जनरल बॉडी मिटिंगेन एनॉनिमसली एप्रुवल दिलें की आमकां भांगराची पालखी देवीक करुया. कार्यकारी मंडळानं ताबडतोब कुमठावासी काष्ठशिल्पकार देवीदास शेठ यांची भेट घेतली. नमुना पाहिला आणि प्रथमतः आकाराला आली ती सागवानी लाकडाची नक्षीदार कमनीय अशी पालखी. पालखीसाठी 63 किलो सागवानी लाकूड वापरण्यात आलं. पालखीची लांबी म्हणाल तर 56 इंच, रुंदी 33 इंच, जमिनीपासून उंची 22 इंच आहे. हां, आता कार्यकारी मंडळानं पालखीचा नमुना मात्र श्रींच्या जुन्या चांदीच्या पालखीप्रमाणेच असण्याचा आग्रह धरला. मूळ लाकडाची पालखी सुबक स्वरूपात अशा स्वरूपात तयार झाली. आणि सर्वधारी नामसंवत्सरातल्या दसऱ्याच्या सुमुहूर्ती सुवर्ण शिबिका करायचीच या निश्चयानं काम सुरू झालं. त्या दिवशी चांगल्या चांगल्या गोष्टींची कामाची सुरुवात करावी या हेतूनं लाकडी पालखीवर सुवर्ण पटल मढवण्याचं काम सुरू झालं. सुवर्ण पटल मढवणारे श्री विठ्ठलराव उतारी यांचा कृतज्ञतापूर्ण सत्कारही श्री डॉक्टर अविनाश कामत धाकणकर यांच्या हस्ते त्या दिवशी केला गेला. गोव्याचे मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत, सपत्नीक अर्थात सौभाग्यवती आशा कामत यांच्यासह तिथे हजर होते. पुढील कार्य सुविहित व्हावं यासाठी ज्येष्ठ पुरोहित श्री माधवराव ढवळीकर यांनी श्रींना गाऱ्हाणं घातलं, प्रार्थना केली. सोनं द्या आणि आपट्याची पानं स्वरूपात सोनं घ्या असं आवाहन दसऱ्याच्या दिवशी कार्यकारी मंडळानं सरदे दात्यांना केलं. काहींनी प्रत्यक्षात सोनं, काहींनी विशिष्ट वजनाच्या सोन्याएवढी रक्कम दान केली. किंबहुना प्रत्येकानं आपला खारीचा वाटा त्याचं योगदान दिलं आणि अर्थात त्याची पोचपावती सुद्धा भक्तगणांना मंडळानं योग्य स्वरूपात पोचती केली. एकूणच उदंड प्रतिसाद या आवाहनाला मिळाला. कार्यकारी मंडळाला जणू काही हे श्रींचं आणि जनमानसाचं आवाहन होतं. पण त्याचवेळी डॉक्टर श्री अविनाश कामत धाकणकरांसह मंडळासमोर ते एक प्रकारचं आव्हानच होतं आणि त्यांनी ते कमिटीचे सर्व सदस्य आणि भक्तगणांच्या सदिच्छांमुळे समर्थपणे पेललं. पालखीवर बसवण्यासाठी सोन्याचे पटेल आणले ते अमेरिकेहून, अगदी 23.7 कॅरेट प्रतीचे. हे सोनं त्याचं वजन भरलं 13.778 किलोग्रॅम. केवळ पत्राच सोन्याचा आणला म्हणून काम झालं असं नाही. त्यासाठी कोल्हापूरच्या सौरभ सिल्वर आर्ट्सचे
श्री विठ्ठलराव ओतारी या कुशल कारागिराची योजना केली. त्यांचा सत्कारही अगोदर केला गेला. श्री धाकणकर मंडळींचा विश्वास सार्थ ठरवत या ओतारीने सुद्धा जीव ओतून कुशलतापूर्वक हा पत्रा मूळ पालखीवर मढवला. जणू एखाद्या मातेनं आपल्या गर्भातला जीव आतुरतेनं जपावा, तशी ही सुवर्ण शिबिकेची संकल्पना 9 महिन्यातच पूर्णत्वास आली. श्री महालक्ष्मी मंदिर बांदोडा गोवा या मंदिराची सुवर्ण शिबिका तयार करण्यासाठी सुमारे 2 महिन्याचा अवधी लागलेला आहे. काय माझे 10 सहकारी आणि मी अविरतपणे रात्र आणि दिवस असे ड्युटी करून पालखी तयार केलेली आहे. मला आमच्या बांदोडा कमिटीतर्फे पूर्ण सहकार्य लागलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ही जी पळय पालखी आसा ती पालखी आमी आमचे स्वामी महाराज पर्तगाळ हांचे ताणें आमकां मार्गदर्शन केल्लें आशिल्लें. ते मार्गदर्शन प्रमाणे आमी हांगा हें सगळें जे पळय पत्र जावं कितें मारपाचें आसा तांणी कशे पद्दतीन करून घेवपाचें, कितें करपाचें ते प्रमाणे आमी दीस रात ताजे म्हऱ्यान येवप वचप. कोण मिस्टर उतारे म्हणटा तो हांगासरलो कोल्हापूर, आतां ताणें आमकां जे प्रमाणे आमकां पळय सांगिल्लें ते प्रमाणे आमी प्रत्येक वेळेर हांव आनी म्हजो अध्यक्ष आनी म्हजे इतर सहकारी हे सगळे आमी वेळोवेळ थंय वचून ते पळोवन सामान पळोवपाचें जावं कशें कितें काम केलां आनी कितें करता अशें ते प्रत्येक गोश्टीत आमी बारीकसाणेन लक्ष करून ते प्रमाणे ताणें वेळीच आमकां ती आज तयार करून दिल्ली आसा. ताजे आमी हें आसात आभारी आसात. खरें म्हणल्यार आमी चांदीची पालखी करपाचे विचारान आशिल्ले. आमी आमचे भितर उलयता एकदां आमकां असो भटां मदीं असो एक भास जालो की आईक आमगेले एक आमी स्वर्ण शिबिका करची. तेन्ना आमी इमिजिएटली स्टेप्स घेतले. आमचे सगळे कमिटींक सगळे प्रेसिडेंटान आमगेल्या आमी स्वामी महाराजांक बी कॉन्टॅक्ट केले. त्या प्रमाणे सगळी चाल ना वचून आमी भांगर सुद्दां अमेरिकेंतल्यान सगळे हाडून वेवस्थीत करून आमचे प्रेसिडेंटान खूब बी कश्ट घेतले आनी सगळे कमिटीनी ताजे बरोबर घेतले आनी आमकां सगळ्यांनी सहकार केलो आनी ताका लागून आज ही सुवर्ण शिबिका आज आमकां देवाक समर्पण करपाक खूब अभिमान वाटता. सर्वांचं सोनेरी स्वप्न साकारलं आणि तो सुवर्ण क्षणही लवकरच आला. 31 मार्च 2009 पर्यंत पालखी पूर्णतः तयार झाली. 1 एप्रिल 2009 या दिवशी श्री रामदास भट यांच्या आधिपत्याखाली शुद्धीकरण सोहळा पार पडला. आता उद्याची पहाट उगवणावर होती ते स्वप्न घेऊनच. संत लक्ष्मी नरसिंह तैत्र वास्तु मंडल देवता वास्तु देवता शिविका प्रधान देवता महालक्ष्मी सर्व देवतांना स्नान स्थान केले. संस्थान महालक्ष्मी प्राप्त केले. ते अनुग्रहासाठी देवान स्मरण निश्चित केले की सुवर्ण शिबिका त्या देवदेशांचे मनान दिले. त्या संस्कृती आवडीप्रमाण क्रीडा सर्व बुद्ध दिले. त्या बुद्धीप्रमाणे आमचे रूपाचे धन सहाय्यक आणि सुवर्ण सहाय्यक आणि रूपाचे किंचित रूपाचे सहाय्य देवदेश सर्व जाऊन हे 5 दिवसांत ते फलकीचे आम्हाला प्रार्थना केले की शिबिका देव रूपाचे सुवर्ण फलकीचे शुद्धीकरणाचा त्या योग्य रूपा जावो जय श्री तुझे फल तांबून प्रार्थना केली. त्याप्रमाणे 5 दिवसांत नवग्रह यज्ञ वास्तुमक शिबिका शुद्धीकरण हे सर्व कार्य करून तुझ्या स्थानात आम्ही उभे राहिल्याची प्रार्थना करता. जो रूपाचे तुझे 5 दिवसांत केले शुद्धीकरणाचे देवता अनुग्रह करून देऊचे आणि त्यांचे जो रूपाचे मनोकामना असेल त्यांच्या सर्व लोकांना सर्व इष्टास्ती करून दे. बालाकडे सौभाग्य संतती आणि दीर्घायुष्य स्थान मान गौरव आजपर्यंत केलो असा आज पुढे जा. देवता अनुग्रह प्राप्त विशेष रूपात सूर्य आरती चंद्र सूर्य चंद्र उरपर्यंत विशेष रूपाचे हे भूमीचे एक दिव्य विराजमान चंद्र एक दिव्य नामांकित विशेष रूपाचे प्रचार जाऊ जय सर्व लोकांकडे प्रार्थना करता. त्या आपण सर्वांग सांभाळ करणे बर कर पुरस्कार महालक्ष्मी अनुग्रह.
आयज हांग उबो आसा ह्या भांगराच्या पालखेच्या म्हऱ्यान. ही भांगराची पालखी ही एक देवीन दिल्ली आमच्या कमिटीक आज्ञा अशें हांव समजतां. आनी आज्ञा पूर्ण करप हे महाजनाचे आनी महाजनाच्या मार्फत महाजनान निवडून दिल्ल्या कमिटीचें हें कर्तव्य आसा. आनी हें कर्तव्य आज पूर्ण जाता. आज इतलो आनंद म्हज्या आनी आमच्या ह्या सगळ्या कमिटीच्या मेंबरांत असो केन्नाच जाल्लो ना. दीस इज द हो एक सगळ्यांत व्हडल्यांतलो व्हडलो आनंद जो हांव म्हज्या उतरांनी प्रकट करूं शकना. डॉक्टर श्री अविनाश कामत धाकणकरांच्या जीवनातला हा दिवस स्वप्नपूर्तीचा सर्वोच्च असा क्षण होता. 2 एप्रिल 2009 चैत्र शुद्ध अष्टमी शके 1931. सुवर्ण शिबिकेचं हे स्वप्न श्री लक्ष्मीच्या चरणी समर्पित करण्याचा दिवस. त्यासाठी पर्तगाळ जीवोत्तम मठाधीश श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडीर स्वामीजी येणार होते. शिवाय बरोबर असणार होते कैवल्य मठाधीश गौड पादाचार्य श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामीजी. त्यांचं आगमन झालं. श्री महालक्ष्मी मंदिराचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री अविनाश कामत धाकणकर आणि सहकार्यांनी स्वामीजींचं सुहास्य वदनानं स्वागत केलं. सुवासिनींनी त्यांना पंचारीतीने ओवाळलं. पुष्पवृष्टी झाली. सोबत पारंपरिक अशा वाद्यांचा गजरही होताच. त्यानंतर श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजी आणि शिवानंद सरस्वती स्वामीजी सरळ मंदिरात जाऊन त्यांनी देवींचं प्रेमभरानं दर्शन घेतलं. समर्पण सोहळ्याच्या तयारीची सुद्धा पाहणी त्याने केली. आणि त्यानंतर सर्वांना सुवर्ण क्षण वाटणारा तो क्षण. उत्सव मूर्तींची स्थापना स्वामीजींनी सुवर्ण शिबिकेत केली आणि नेहमी श्री महालक्ष्मीच्या कृपा कटाक्षाने न्हावून निघणाऱ्या भक्तांनी सुवर्ण शिबिकेत विराजमान झालेल्या स्वरूपात महालक्ष्मीला पाहताना कौतुकांच्या नजरांनी न्हाण घातली. श्री महालक्ष्मीच्या चरणी सुवर्ण शिबिका अर्पण सोहळा असा पार पडला. आणि त्यानंतर सुवर्ण शिबिकेतून श्री महालक्ष्मी देवी देवालयाभोवतालच्या परिसरात संचारार्थ निघाले. या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडासु तेजस्विनी आरक्तारुधिरांबरा हरिसखी या श्रीमनोल्हादिनी या रत्नाकरमंथनात् प्रकटिता विष्णोश्च या गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. दक्षे हस्तयुगे जदद्धितकरी
श्रीर्मातुलिङ्गं गदां वामे खेटकमुत्तमं च मदिरा पात्रं वहन्ति प्रियम् लिङ्गं योनिमथापि दिव्यमुकुटे नागं शुभं बिभ्रति सा पश्चात् स्थितसिंहवीक्षितपरा लक्ष्मी भवे मङ्गला। परमपूज्य श्रीमद विद्याधीराज तीर्थ स्वामी महाराज की महालक्ष्मी देवस्थानच्या कार्यकारी समितीच्या वतीनं दोन्हीही स्वामींची पाद्यपूजा यावेळी करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच डॉक्टर अविनाश कामत धाकणकरांनी भाव भरल्या शब्दात उपस्थितांचं दोन स्वागत उतरां केलं. सांगप ह्या वेळाचेर हें म्हाका खूब कठीण जाता. कित्याक जाल्यार ह्या समारंभाचे सुवाळो जो आयज हांगा घडला तो घडटलो कसो हो विचार जातालो. जेन्ना आमचें डिसिजन जालें तेन्ना मुद्दम कुमटा वचून स्वामीजीक आमचें मनोगत सांगलें. ताणें सांगलें तुमी चलात तुमचें काम जातलें. तशेंच आमच्या कवळ्या मठांतल्या स्वाम्यांक आमी वचून सांगलें तुमकां आमकां आशिर्वाद दियात आमी ही तुमची पालखी देवाक करूंक सोदतात. तुमी वतात तुमी जातलें. तेन्ना तुमचे स्वाम्याचे आमकां हे आशिर्वाद आनी ह्या आशिर्वादान ही सगळी पालखी जाली. ह्या पालखे संबंदी सांगपा म्हणल्यार ही पालखी सागवानची केल्ली आसा. ताजो वेट 28 किलो आनी कोंब आसा ताजी 35 किलो. हाका भांगर सादारणशें 14 ते 14.5 किलो. हें भांगर आमी मुद्दम अमेरिके साकून इम्पोर्ट केल्लें आनी मुद्दम म्हाका सांगेन दिसता की हें सगळें करपाक अमेरिके साकून हांगा भांगर हाडून दिवपाक आमचेच एक माजन बाब श्रीधर बाब शानबाग आनी आमकां खूब मोलाचें मार्गदर्शन केलें. हे हाका चांदी थोडी लागल्या जवळ जवळ 20-22 किलो आनी हें काम पालखेचें काम आमचो कुमट्याचो देविदास शेट म्हण हांणी केल्लें आसा आनी भांगर लावपाचें काम आमचो उतारे हांगा आयिल्ले आसा काय खबर ना आसतले हांगा तांणी केलां. म्हाका आनी चड उतरां सांगपाक हांगसर वेळाचेर जायना. हांव तुमकां सगळ्यांक स्वामीजींच्या शुभ हस्ते मंडळाच्या वतीनं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. या स्मरणिकेत मान्यवरांचे संदेश, देवालयाबद्दलची समग्र माहिती, शिबिकेविषयीची मोजमाप, वापरलेल्या धातू, त्यांची वजनं, शिबिका तयार करण्यासाठी लागलेला अवधी, दानशूर दात्यांची नावं यात समाविष्ट आहेत. His Holiness श्रीमद सुधींद्रनाथ तीर्थ स्वामी श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी महाराजांच्या आशीर्वचनपर संदेशाचं वाचन अटर्नी प्रकाश भांडारी यांनी केलं. Mahalakshmi Swasan Ponda, Goa, in the name of Sri Narayan. Very happy that a golden palki will be offered at the lotus feet of Mahadevi, Sri Mahalakshmi. Sri Mahalakshmi is very merciful and graceful. We pleased to bless all the Kulavisan devotees by this happy and memorable event. May Sri Mahalakshmi bless all at all times. Sri Prasad Dakshina enclosed. Once more with hearty blessing to all. Kashi Maharaj. Amgele Isnaradit Maharaj. सुवर्ण काम करणारे कुशल कारागीर श्री विठ्ठलराव ओतारे कोल्हापूर यांचा स्वामीजींच्या वतीनं डॉक्टर धाकणकरांनी शाल श्रीफळ देऊन बहुमान केला. त्याच क्षणी काष्ठशिल्पकार कुमठ्याचे देविदास शेठ यांचाही स्वामीजींच्या वतीनं बहुमान करण्यात आला. यानंतर कैवल्य मठाधीश
श्री शिवानंद स्वामींचं आशीर्वचन झालं. सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते स्वर्गापवर्गदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पहिले देवाचे तसेच गुरूंचे स्मरण करून तसेच महालक्ष्मीचे स्मरण करून उपस्थित जमेल्या सर्व शिष्यवर्गांस प्रेमान नारायण स्मरणपूर्वक आशीर्वाद करतात. गोमांतक भूमी की ज्याका आम्ही देवभूमी म्हणून असे आम्ही म्हणतात, अशी ही गोमांतक भूमी, या गोमांतक भूमीत हांगा आमचे सर्व सारस्वत, ह्या सर्व सारस्वतांचे कुलदेव प्रत्येक त्याच्या गोत्रानुसार विविध कुलदेव असा. प्रत्येक जण भक्तिभावनेन कुलदेवाची उपासना आराधना करतात. खंयचे उत्सव असो तातून आवर्जून भाग घेऊन सर्वजण त्या उत्सवाक उपस्थित राहून देवाचे अनुग्रह प्राप्त करून घेवचे दृष्टीन जी सेवा करतात ते ऐकून पळोवन आमकां आनंद जाल्लो आसा. आमचे कुलदेव हे आसात, त्याचबरोबर कुलदेवा बरोबरच पालवी म्हणून ही आमच्या ह्या सारस्वतांक लाभिल्ली आसा. आणि ही पालवी श्री महालक्ष्मी कुलदेव म्हणटना मंगेश महारुद्र, नागेश महारुद्र, दामोदर महारुद्र, त्याचबरोबर श्री महाळसा, श्री शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर हे आणि विविध आमचे सारस्वतांचे कुलदेव आसात. परंतु या सर्व कुलदेवांची पालवी म्हणून उपासना करतले सर्व सारस्वतांची पालवी श्री महालक्ष्मी हिच्या चरणी आज हांगा ह्या नवीन वर्षाच्या म्हणल्यार चैत्र महिन्यात आयच्या या तिथीक तुम्ही सर्व भक्तवर्गान शिष्यवर्गान एक संकल्प केल्लो की श्री महालक्ष्मी तिच्या उत्सवाक भांगराची सुवर्ण म्हणजे सुवर्ण शिबिका एक देवीक अर्पण करून तिचा जो उत्सव जाता त्या उत्सवांतूनही आणखी शोभा वाढची ह्या दृष्टीन आणि सर्वांक देवीचे अनुग्रह महालक्ष्मीचे अनुग्रह प्राप्त जावचे ह्या दृष्टीन सर्व भक्तवर्गान देवीच्या चरणी ही सुवर्ण शिबिका आयच्या दिवसाक हांगा दोन्ही मठाधीशांच्या उपस्थितीन योग्य मुहूर्ताचेर आज देवीक अर्पण केल्ली आसा. तुम्ही सर्व भक्तवर्गान श्रद्धानिष्ठापूर्वक फुल ना फुलपाकळी तुम्ही सर्वान देवीची ही जी सेवा केल्ली आसा. आम्ही देवी चरणी प्रार्थना करतात की या सर्वांचे श्रेय सर्वांचेर अनुग्रह श्री महालक्ष्मीची उरची. त्याचबरोबर हाजी मुखारही अशीच जातीतल्या तिथल्या सामर्थ्यान देवीची सेवा करची भाग्य सर्व शिष्यवर्गांक भक्तवर्गांक दिवचे म्हणून आम्ही प्रार्थना करतात. ही सेवा तुम्ही सर्व भक्तवर्गांक केल्ली आसात. म्हणटना ही सेवा करची भाग्य हे मेळूंक जाय जाल्यार ही पुरो पुण्याई आशी पडता. त्याचबरोबर देवाचेही अनुग्रह प्राप्त जावचे पडता. ते तुमकां सर्वांक सारस्वतांक मेळिल्ले आसा. जन्म आयिल्ल्या प्रत्येक प्राण्याची एकच इच्छा असता की सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती. सर्व प्राणी म्हणटना तातूनही मनुष्य मानव हाकाय ते काही चुकिल्ले ना. म्हणटना ताजे खातीर तो सतत दिवस रात्र धडपड करीत असता. परंतु ही धडपड करीत असताना ताजे पासून ताका जे कितें सुख मेळटा ते सुख शाश्वत ना म्हणूनही ताका पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत ताका आणखी सुख मिळवचे ह्या दृष्टीन तो प्रयत्न करत असता. परंतु हे सुख जरी प्राप्त करून घेवचे असले तरी सुद्धा शास्त्रान धर्माक प्राधान्यता दिल्ली आसा. कारण सुखार्थ सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्ती हा सुखंचन विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत म्हणून सांगिल्ले आसा. सुख जर प्राप्त जर जावंक जाय जाल्यार धर्माक अनुसरून आमी चलूंक जाय. इतलेय न्ही तर रामायण सांगता धर्मात अर्थ प्रभवते धर्मात प्रभवते सुखम धर्मेण लभते सर्वम
धर्मसारम इदम जगत म्हणूनही सांगितले असा. धर्मापासूनच सुख प्राप्ती जाता, धर्मापासूनच सुख अर्थ प्राप्ती जाता आणि धर्मापासूनच सर्व काही मिळता. त्यांना ह्या सर्व जगताचे सार हे धर्मच असा आणि ह्या सर्व जगताची प्रतिष्ठा ही सुद्धा धर्माचेरच अवलंबून असा. त्या खातीरच आमका जर सुख प्राप्त जर जावंक जाय, त्याचबरोबर देवाची सेवा उपासना करची सुद्धा जर भाग्य जर मेळूंक जाय जाल्यार धर्माक प्राधान्यता आमी दिवंक जाय. त्याचबरोबर भक्तीकही प्राधान्यता आमी दिवंक जाय. अर्थात तुम्ही सर्व भक्तवर्गान धर्मानुसार ही उपासना देवीची तुम्ही जी केल्ली आसा ती पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. हातून तुम्ही जे दान केल्ले आसा म्हणल्यार यथाशक्ती जे सेवा ही जी दान रुपान केल्ली आसा हे सुद्धा अतिशय स्तुत्य जावन आसा. कारण कित्याक म्हणल्यार आमी जे कितें मेळयता तातूंतले थोडे तरी अंश आमी जर देव धर्मा खातीर जरी केले जाल्यार तातूनच आमकां पुण्य प्राप्ती जाता, सुख प्राप्ती जाता म्हणून सांगिल्लें आसा. त्या खातीरच धर्मशास्त्रान दानाकही प्राधान्यता दिल्ली आसा. इतलें न्ही तर कलियुगांतही दानाकही प्राधान्यता दिल्ली आसा. तेन्ना सांगचे विचार इतलेच की तुम्ही सर्व भक्तवर्गान ही जी सेवा केल्ली आसा त्या सेवेचे पूर्ण फळ तुम्हा सर्व भक्तवर्गांक मेळो आणि त्याचबरोबर देवीचे नामस्मरण स्तुती करची शक्ती बुद्धी प्रेरणा तुम्हा सर्व भक्तवर्गांक मेळो. इतले सांगून आज तुम्ही सर्व भक्तवर्गां हांगा जमिल्ले आसा. तुमकां अशीच धर्मान चलची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा प्राप्त करून दिवं इतले सांगून उत्तरोत्तर कल्याण जावं म्हणून आमी आशीर्वाद करतात. मंगेशी मंदिरावरील घुमट, नागेशीची तळी आणि बांदिवड्याचा महालक्ष्मी मंदिराचा मंटप याची विशेषता सांगत श्री विद्याधिराज तीर्थ स्वामींनी भक्तगणांना आशीर्वचनपर संदेश दिला. श्रीमद्धनुमधीमा मध्वांतर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. महालक्ष्मी ही गोंयच्या सारस्वत देवळांत एक जुने प्राचीन ऐतिहासीक देऊळ म्हणून घेवं तशें नांव गाजयिल्लें जाता. ह्या देवळाच्या महाजना बरोबरही उरील 6 देव आतां कवळे स्वाम्यान जाहीर केल्या प्रमाणे मंगेश महारुद्र, नागेश महारुद्र, दामोदर देव, गणपती, सप्तकोटेश्वर तशें शांतादुर्गा कवळेची अशेही 6 देवाचे काही महाजन हांगा पाल बी जावन ह्या देवाकही मानत आयिल्ले जातात. त्या लेकारी गोंयांतल्या ह्या सारस्वत देवळांत अत्यधिक महाजनांची संख्या ह्या महालक्ष्मी देवळाक तेकिले जातात. महाजन ह्या रोल जर काडल्यार इतर देवळाकीन 4 पटीन 3 पटीन मोठो महाजन ह्या रोल ह्या देवळा चौकाक लागिलो आसा. देवळाच्या वास्तू हांगा स्वच्छता पळोवन आयिल्ल्या भावीक लोकांक मनांत एक आनंद घेवनूच परते प्रयाणा लागतात. अनेक भावीक लोक सांगतात गोंयांतून कुलदेवळां बरी छंद दिसतात. देवळा चौकार वचून बसल्यार मना भारी शांतता लाभता. देवूची सामोरे बसला म्हळ्यार म्हणजे विविध शोभितकायेच्या अलंकारान देव उत्सवांत भायर भोंवडी काडता आणि ते पेणी म्हणतात अष्टक मंगलाष्टक देवाला स्तोत्र सांगून ताळ वाजून परतसल्या संभ्रमाकही कर्नाटकी लोक आयिल्ले भांबावून व्हरतात. कर्नाटकांत असले उत्सव जायना अशें लेखू नाकात. असले उत्सव मस्त कर्नाटकांत पळोवंक मेळटात. तरी हांगा सोमारा पालखेक, शुक्रवारा पालखेक तशें आयतारा पालखेक जमाव बरे भक्तिभावान जमचो ही क्रम गोंयांतल्या मंदिरानुरूप उत्सवांत थंय थंय काही कडेन 6 घंट्याक पालखी भायर सरता, काही कडेन रात्री 8:30 भायर सरून रात्री 9:30 पर्यंत चौकार देव भितर येवन पावता. 11 पर्यंत प्रसादाचें वितरण जावन बरे आनंदीत मनान परते प्रयाणा लागचे तरे संख्य पळयल्यार कोणी खंयचोय भावूक मनात जर आसल्यार एकदां तो समाधान व्यक्त करपाक तसलो समज घेता. म्हणटना सर्वांकही देवळाचो आवार हो मुक्त मनान वापरूं मेळका खरो, तर एक शिस्तूच ही तांतूं आकरण केल्यारही तोही एक मोहक जावूंक फावता. आयच्या दिवसाक देवळाची ह्या
भांगरा पालखेक अनेक लोकांची दान तेकीन जाता. अध्यक्षानंही लोकांमध्येची आभार मानची तत्वानं मस्त उलोवन दाखईल चालना. सर्व देव पूजिता खै महालक्ष्मी, दारिद्र्य दुःख भय हारिणी, दारिद्र्य दुःख भय नाहीसा करणारी महामाता महालक्ष्मी, धन धान्य संपत्ता अभिमानी देवता. तीन अनुग्रह केल्यारचे सांसारिक जीवनांत सर्वापेक्षित सुखदायक सर्वतरे सौख्य धन धान्य ऐश्वर्य म्हळ्या म्हणजे हे पुरा प्राप्त जावच्याक महालक्ष्मीला अनुग्रह जावकाच. त्यासाठी कुलदेवळाचे कुलगोत्राक अनुरूप जाऊन आपापल्या कुलदेव वेगळे असल्यारही महालक्ष्मीक पालवी जाऊन कुलदेवळाचे महाजन हांग घेऊन पाय पडतात. पळय लोक आता नावाचा उल्लेख हे सोविनिरांत आयला आणि त्या त्या देवळाच्या धर्मदर्शीच्या अध्यक्ष हातांतून एक स्मरणिका आम्ही मुदाम दोन्ही स्वाम्यांना आपण दिलेले झाले. म्हणून महाजन समूह महालक्ष्मी चौकाक अत्यधिक तावळ म्हळ्या म्हणजे 4 पटीन अशा पुरो महाजनाल रोल तरी इतले लोकांक घेऊन महालक्ष्मीच्या देवळांत विविध उत्सव बरेच तरेन चलयता येईल एक वारसा ह्या देवळात तेकिलो आसा. प्राचीनता सांगतना महालक्ष्मी देवळाचे चौकू बरो गौरवशाली खंय. तशेंच नागेश देवळात तळे मंगेश महारुद्रा देवळाचे घुड म्हणतात. अशें म्हणतना एक 5-6 देवळाचे तेकण घेतना एक एक विशेषता हर एक देवळांत असं घडयिल्लें आसा आमगेल्या म्हालगड्यान. सामाजिक जीवन धार्मिक जीवन शांतीयुत चलोवन घेवचे साठीचे आमकां देव मंदिरां हे विराजीत जालेलीं आसात. आमच्यांत परस्परां सलोख हा सौहार्द्य आनी आमी कितें तरी देव धर्म कार्य करपाक खंय खंय वचून तेकूंक जाय म्हळें ना. आमकां कुलदेव आसा आनी कुलगुरू आसच. तशेंच ग्रामदेव इश्टदेव म्हूण घर घरांतू पूजन जावचे देव आसच. उत्साहपूर्ण वातावरणांत आयच दिवस तुम्ही अष्टमी दुर्गेक महाप्रसन्नतेची तिथी. आयज दिवसा आर्द्रा नक्षत्र रुद्रदेवता महारुद्र म्हणून घेणारे दामोदर देवता आणि तुमगेलो महारुद्र मंगेशू महारुद्र नागेशू आणि सप्तकोटेश्वर ह्या देवांकही आज जन्म नक्षत्र अशें जाता आर्द्रा नक्षत्र. देवीकंतू एक संपत तारा श्रवण मुला नक्षत्रा वयल्यान गेल्यार महालक्ष्मीक संपत तारा, श्रवण नक्षत्रा वयल्यान गेल्यार साधक तारा अशें सगळो सांगड ज्योतिषाकय सम बसपात तसलो मुहूर्ताचोय तेकण घेवन बरोबर 10 घंट्याच्या मुहूर्ताक त्याही स्वामी कालची कालीची गोंया भितर आयले. म्हणटना आयज दिवसाच्या ह्या सोहळ्यांतून दोन्ही स्वाम्यांची उपस्थित लाभोचे पुण्याई ह्या देवळाच्या अध्यक्षपदा सहित महाजना लाभिल्याकही आम्ही अत्यानंद व्यक्त करताची. दोन्ही स्वाम्यान आपापल्या म्हणारे मठाकडे वचूक जाय. एकंदरीत धार्मिक समंजस अनुष्ठानान हर एक देवळ आमगेले विजृंभित जायत आसत. देवळाच्या वैभवीकरणांतूही एक भांगरा पालखी ह्या देवळात आलेली ही शोभली. महालक्ष्मी धनधान्य कनकाचे अभिमानी देवता ती काही बसपाक सुंदर एक शिबिका ही जालेल्या विशयांतूय आम्ही संतोष व्यक्त करत सगळ्यांकरीत आहे. देव सगळ्यांकही सदा सुख संतोष घडोवं अशी देवचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद पर भाषणाचो आम्ही समारोप घडयत आहे. काही दानशूर दात्यांचा स्वामीजींच्या हस्ते या क्षणी बहुमान करण्यात आला. माय
सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे शिस्तबद्धरित्या पार पडत होते आणि या क्षणी भाविकांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती. आजच्या महाप्रसादाचा आस्वाद काही वेगळाच होता, कारण ती होती तृप्तता.
हा आनंद सोहळा आपल्या परीनं पार पडतच होता, पण काही विपरीत घडू नये म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या वतीनं डॉक्टरांचं एक सुसज्ज पथक या क्षणी अत्यंत काळजीपूर्वक कार्यरत होतं. सुवर्ण शिबिका अर्पण सोहळा श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजींच्या हस्ते झाल्यानंतर सारे श्रम विसरायला लावणारा एक बहारदार असा बहुभाषिक संगीताचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भक्तिभावानं त्यांनी श्रींचं गुणगान गायलं. श्री महालक्ष्मीच्या चरणी सुवर्ण शिबिका अर्पण करण्याचा सोहळा सुविहितपणे झालाच, पण त्यानंतर श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त 7 मे 2009 या दिवशी या सोहळ्यावेळी ज्यांनी मोलाचा सल्ला दिला असे श्री महालक्ष्मी मंदिराचे वयोवृद्ध ज्येष्ठ पुरोहित वेदशास्त्र संपन्न श्री माधवराव ढवळीकर यांचा बहुमान करण्यात आला. वृद्धत्वामुळे स्वतः ते या क्षणी उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांच्या वतीने श्री प्रदीप सावळकर यांनी हा बहुमान स्वीकारला. समर्पण सोहळा झाला. त्याला ज्यांचा हातभार लागला त्या इतर ब्रह्मवृंदांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. श्री सदाशिव दाते,
श्री गजानन बचे, श्री अरुण देऊसकर, श्री मोहन भट्ट, सत्कार मूर्तींच्या वतीनं श्री सदाशिव दाते यांनी मनोगत व्यक्त केलं. आज आम्ही केलेल्या सेवेची पावती आणि त्याचप्रमाणे याद म्हणून आमच्या महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीन आम्हाला सत्कार जो केलो याबद्दल आम्ही सगळे त्यांचे खूप ऋणी असतात. अर्थात देवीचे आम्ही ऋणी सदांच उरतले. आजपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने तिची सेवा करतात तशीच यापुढे आम्ही करतले आणि ह्या समस्त महाजन कुळावी भावी भक्तगण कमिटी यांचे सदांच बरे मागतले. इतले उलोवन हांव म्हजे 2 शब्द सांगता. याच वेळी त्यांच्या अर्धांगिनींचीही खणा नारळानं ओटी भरून त्यांना सन्मानित करण्यात आलं. प्रत्येकानं आपल्या हृदयात अनंत काळ जपून ठेवावा असा तो सुवर्ण क्षण आणि हा क्षण अनुभवता यावा म्हणून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसानं जो खारीचा वाटा उचलला त्याचं ऋण फेडण्याचा प्रयत्न संस्थांच्या कार्यकारी मंडळाने केला. त्यात मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री अविनाश कामत धाकणकर यांच्या हस्ते या सर्व मानकऱ्यांचा आणि मंदिरांच्या सेवेकरांचा बहुमान कार्यकारी मंडळाने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि अंशतः मानधन देऊन केला. कार्यकारी मंडळाचे सदस्य कृतकृत्य झालेच आणि हे सर्व मानकरी सुद्धा मिळालेला सन्मान हा देवीचा प्रसाद मानून धन्य धन्य झाले.
स्वामीजींनी भक्तजनांना आशीर्वाद देत स्वस्थळी पुनर्गमन केलं आणि प्रेमभरानं हा सोहळा नेहमी साठवी भक्तगणही हळूहळू बांधले मनात एकच उद्घोष करत जय जगदंब उदयोस्तु, जय जगदंब उदयोस्तु, जय जगदंब उदयोस्तु। सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे तू, लेवुनिया येसी अवघ्या रूपी परिमाऊली, एकच तू होसी। नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे